हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 16. अज्ञान हृदय ग्रंथेर्नि शेष विलयस्तदा समाधीना विकल्पेन यदा द्वैतात्म दर्शनम. ज्यावेळी निर्विकल्प समाधी योगे अद्वैत प्राप्त होऊन आत्मदर्शन होते तेव्हा अंतःकरणातील अज्ञानरूपी गाठ पूर्णता नष्ट होते. अद्वैत अवस्था. आपण 16व्या श्लोकामध्ये, आपण 15व्या श्लोकामध्ये निर्विकल्पावस्था म्हणजे काय त्याचे निरूपण केले. अशी निर्विकल्प समाधी प्राप्त झाली की त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला अद्वैतावस्था प्राप्त होते असे येथे ऋषी सांगत आहेत. अद्वैत म्हणजे दोन नाहीत अशी अवस्था. दोन नाहीसे झाले की आपल्याला त्या पलीकडील अवस्था प्राप्त होते. त्याला अद्वैत, अद्वैतावस्था असे म्हणायचे. हे विश्व द्वंद्वावर आधारित आहे. एक असले किंवा एक निर्माण झाले की त्याच्या विपरीत, त्याच्या विरुद्ध असे दुसरे आपोआप निर्माण होते आणि त्यामुळे त्या एकाला आधार मिळतो. एरवी ते एक निर्माण होऊ शकत नाही, टिकू शकत नाही. उदाहरणार्थ, काठी असली की तिच्या परस्पर विरोध बाजूला दोन टोकं असलीच पाहिजेत. एरवी ती काठी असे काही असूच शकत नाही. अशा प्रकारे द्वैत तयार होऊन त्याप्रमाणे येथे कारभार सुरू होतो. यामुळे आपले आयुष्य द्वैतावर आधारित असते. आपण एखाद्याशी मैत्री केली की त्याच मैत्रीत, त्याच मित्राजवळ शत्रुत्व निर्माण होण्याची व्यवस्था आपोआप निर्माण होते. एरवी मैत्री निर्माण होत नाही. फक्त मैत्री असूच शकत नाही. सर्वसाधारणपणे ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. यामुळे आपण मैत्रीत गाफील राहतो. आपल्या मैत्रीत आपण मोठ्या मजेत असतो. याचाच गैरफायदा त्याच्या आत लपलेले, व्यक्त होण्यासाठी दबा धरून बसलेले शत्रुत्व घेते. जरा जरी संधी मिळाली की ते वर उफाळून येते आणि त्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर ते शत्रुत्व जास्त उठून दिसते. यामुळे अनेक वर्षांची मैत्री एका क्षुल्लक घटनेने संपुष्टात येते. हीच गोष्ट प्रत्येक द्वंद्वाबाबत असते. आपण शांतपणे, सभ्यपणे, समाधानात जीवन जगत असतो. परंतु आपल्याला कल्पना नसते की आपल्या त्या शांतपणात महाप्रचंड अशांतपणा धगधगत असतो. आपल्या त्या सभ्यपणामागे स्वतःलाही लाज वाटेल असा असभ्यपणा दबा धरून बसलेला असतो. आपल्या समाधानात छुपेपणाने असमाधान नांदत असते. वास्तवात आपल्याही नकळत आपण त्या अशांततेला, असभ्यपणाला, असमाधानाला घाबरूनच शांत, सभ्य आणि समाधानी असतो. स्वतःच्याही नकळत सतत शांतपणा, सभ्यपणा, समाधान टिकवण्यासाठी आपली कसरत सुरू असते. विरक्तीपेक्षा, संन्यासापेक्षा छानछोकी करताना आपले पाऊल वाकडे पडेल या धास्तीने तो संन्यासी छाटी परिधान करतो. स्वतःला एकलकोंडा करतो. या द्वैताचा परिणाम असतो. हा द्वैताचा परिणाम असतो. या अशा द्वैतामुळे आपल्या आयुष्यात ताणतणाव असतात. आपले मन सतत द्विधा अवस्थेत असते. हे करू की ते करू. आपल्यात परस्पर विरुद्ध मतप्रवाह निर्माण होतात. यामुळे आपले मनस्वास्थ्य बिघडते. आपण भौतिकातच रुतून जातो, अडकून जातो. आपण स्वास्थ्य हरवून बसतो. सतत हेच विचार असतात की अमुक करू की तमुक करू. कारण एकाच विषयासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. तर्कामागून तर्क, कल्पनांमागून कल्पना सुचत असतात आणि त्या सर्वच बरोबर आहेत असे वाटत राहते. येथे विकल्पावस्थेमधून कधीही सुटका होत नाही. कोणताच निर्णय ठामपणे घेतला जात नाही.
परंतु योग साधना, उपासना, अध्यात्म, सत्संग या योगे आपण आवड-निवड सोडून देतो. प्रभूने जसे जे दिले आहे तेच आपल्यासाठी सुयोग्य आहे असा हा पोच येतो. येथे तर्कवितर्क, कल्पना यांना विराम दिला जातो. आपल्याला निर्विकल्प अवस्था प्राप्त होते. भूत भविष्यामधून आपली सुटका होते. आपण वर्तमानात जगू लागतो. आता जे सहजच आपल्या संचिताप्रमाणे आपल्याला प्राप्त झालेले आहे त्यात आपण मोठ्या आनंदात जीवन जगतो. हीच अद्वैत अवस्था असते. आत्मदर्शन. ऋषी सांगतात की अद्वैत अवस्थेत आपल्याला आत्मदर्शन होते. कारण अद्वैतात देहभाव सुटतो. जे जसे आहे त्यात जीवन जगल्यावर आपली भौतिकाच्या भोगवर्गतेमधून सुटका होते. कारण आता आपल्याला मत नसते, आवडनिवड नसते. समोर नियतीने नैसर्गिकपणे जे उपलब्ध करून दिलेले आहे त्यात आपण मोठ्या आनंदात असतो. अशा प्रकारे देहभाव सुटल्यावर येथे मन क्षीण होते. कारण त्याच्या बाह्य जगतातील उचापती थांबतात. येथे मोठी मौज होते. मन स्वस्थ बसू शकत नाही. त्याच्या बाह्य करामती थांबल्यावर ते अंतस केंद्रित होते. आता ते योग साधना, उपासना, अध्यात्म, सत्संग यात रस घेते आणि हळूहळू त्यात रममाण होते. येथे आपल्या साधना उपासनेला गती मिळते. आपल्याला योग प्राप्त होतो. आपण आत्मसन्मुख होतो. आता आपण अंशात्म्याकडून जीवात्म्याला मिळणाऱ्या प्रेरणेनुसार वर्तन करू लागतो. नवीन संचित निर्माण होत नाही. प्राप्त संचिताप्रमाणे जीवन जगणे सुरू होते. यालाच आत्माचरण, आत्मप्रेरणेने जीवन जगणे असे म्हणतात. यथाकाळी आपल्याला आत्मदर्शन होते. अज्ञानरूपी गाठ. ऋषी सांगतात की ज्यावेळी निर्विकल्प समाधी योगे अद्वैत प्राप्त होऊन आत्मदर्शन होते तेव्हा अंतःकरणातील अज्ञानरूपी गाठ पूर्णतः नष्ट होते. काय आहे ही अंतःकरणातील अज्ञानरूपी गाठ? आपली समजूत. ही गाठ आहे आपली प्रत्येक बाबतीतील मान्यता, आपली असलेली किंवा झालेली समजूत, आपण स्वीकारलेले किंवा आपल्यात तयार झालेले आपले मत. आपण एका स्त्रीला माता अशी मान्यता देतो किंवा आपण एका पुरुषाला पिता अशी मान्यता देतो. आपण एक स्त्री आपली पत्नी आहे असे समजून घेतो किंवा आपण एका पुरुषाला आपला पती असं समजून घेतो. आपण एक स्त्री आपली बहीण आहे असं मत करून घेतो किंवा आपण एक पुरुष आपला भाऊ आहे असं मत करून घेतो. तसेच आपण स्त्री पुरुष यांच्याजवळ आजी आजोबा, मुलगी मुलगा, नात नातू, मित्र मैत्रीण इत्यादी नाती स्वीकारतो. ही नाती म्हणजे निव्वळ मनाची मान्यता, समजूत आहे. ही अशी नाती मानण्यावर अवलंबून आहे. एखादे प्रत्यक्ष नाते असूनही ते मानले जात नाही. एखाद्याजवळ प्रत्यक्ष नाते नसते आणि त्याच्याजवळ असे काही सूर जमून जातात की त्यापुढे नातीगोती फिकी होतात. हा सर्व मनाचा खेळ आहे. मनाचा खेळ भौतिक उपभोगांच्या सोयीनुसार खेळला जातो. आईचा संसारात उपयोग संपतो आणि तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो. किंचित सभ्यपणा शिल्लक असेल तर तिची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते. मालमत्ता किंवा अन्य कौटुंबिक कलहामुळे सख्खी बहीण भाऊबीजेच्या दिवशी भावाला घरात घेत नाही. त्यातून भाऊ आलाच तर त्याचा अपमान करून त्याला बाहेर घालवून देते. प्रेयसीच्या किंवा प्रियकराच्या नावाने पत्नीला किंवा पतीला ठार मारले जाते. धनवानाजवळ, सत्ताधीशाजवळ मारून मुटकून मुद्दाम नाती जोडली जातात. नाती ही आपली मानसिक मान्यता असते. ती सत्य नसतात. ती मनामुळे भौतिक उपभोगांच्या ढासळत्या ढिगाऱ्यावर कशीबशी कसरत करत उभी असतात. आपण कधीही त्या नात्यापलीकडे एक स्त्री म्हणून, एक पुरुष म्हणून ती व्यक्ती पाहत नाही. आपण फक्त स्त्री किंवा फक्त पुरुष अशी त्या व्यक्तीला मान्यता देत नाही. तशी आपण आपली समजूत करून घेत नाही. तसे आपण आपले मत करून घेत नाही. कारण आपण कोणतीही गोष्ट ती आहे तशी स्वीकारू शकत नाही. त्यावर आपण आपले मत लादत असतो.
आपल्या विचारांप्रमाणे ती गोष्ट आपण जाणून घेत असतो. आपण अनेक तर्कवितर्क करतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. आपण कोणत्याही गोष्टीच्या अंतरंगात जात नाही, त्याच्या मूलभूत स्वरूपापर्यंत पोहोचत नाही. अंतःकरण. यामुळे आपल्या मान्यतेप्रमाणे, आपल्या समजुतीप्रमाणे, आपल्या मताप्रमाणे आपल्या त्या त्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल भावभावना निर्माण होतात. त्याप्रमाणे आपण वर्तन करतो, आचरण करतो, व्यवहार करतो. या भावभावना अंतस असतात. या आतून आपल्या अंतःकरणात निर्माण होतात. श्लोकामध्ये हृदय असा शब्द वापरलेला आहे. त्याचा येथे अंतःकरण असाच अर्थ घ्यायचा आहे. पूर्वी लेखन करताना हृदय हा एक फक्त अवयव आहे असे मानले जात नव्हते. त्याचा अंतःकरण अशा अर्थी उल्लेख केला जात असे. मी हृदयापासून सांगतो की माझ्या हृदयात माया आहे, हृदयाचा गालीचा अंतरून. पूर्वी हे असे लिहित असत, परंतु आधुनिक वैज्ञानिक युगात आत्ताच्या पिढीला हृदय हा एक अवयव आहे असेच माहीत आहे. त्यामुळे ते अशा लिखाणाने गोंधळतात. उदाहरणार्थ पूर्वी असे लिहित असत, अध्यात्मयोगे पुरुषाने मुक्ती प्राप्त करावी, नरदेहाचे सोने करावे. हे वाचल्यावर आत्ताची नवीन पिढी विचारते, स्त्रीने मुक्ती प्राप्त करायची की नाही? हा विषय निराळा आहे. त्यामुळे येथेच पूर्णविराम देऊन इतकेच लक्षात घेऊया की येथे हृदय याचा अर्थ अंतःकरण असा घ्यायचा आहे. अज्ञान. अशा प्रकारे आपल्या अंतःकरणात आपल्या मान्यतेप्रमाणे, समजुतीप्रमाणे, मताप्रमाणे, विचारांप्रमाणे भावभावना निर्माण होतात आणि आपण त्याप्रमाणे वर्तन करतो. आपल्या भावना वस्तुस्थितीपासून कितीतरी दूर असतात. त्या टिकाऊ नसतात आणि त्यामुळे त्या मिथ्या असतात. लहानपणी एकत्र वाढलेले, खेळलेले, बागडलेले सख्खे नातेवाईक भविष्यात एकमेकांचे तोंड पाहत नाहीत. कारण येथे भौतिक व्यवहार असतो, तो मने कुलसित करतो. यामुळे भौतिकात आनंदाने जीवन जगले जात नाही. जीवनाचा अर्थ न उमजलेले, भौतिक वस्तू जगताचा सत्य उपयोग न जाणलेले व्यवहार करत असतात. जणू काही न शिकलेले, अडाणी असलेले व्यवहार करत आहेत असे वाटावे. यास्तव अध्यात्माच्या दृष्टिकोनातून भौतिक हे अज्ञान असते. आपल्याकडून भौतिक भावभावनांच्या आहारी जाऊन म्हणजेच अज्ञानात व्यवहार होतात आणि दुर्दैवाने आपण या भौतिकात पुरते फसतो. दर दिवशी हे अज्ञान वाढत जाते. ते तेथे दृढ घट्ट होते आणि येथे ऋषी सांगतात की तेथे त्याची गाठ तयार होते. ही पक्की असते. भौतिकात आयुष्य जगताना ती सुटत नाही. जो ती गाठ सोडवावी ती जास्तच घट्ट होते. निर्विकल्प समाधी प्रसाद. येथे ऋषी सांगतात की परंतु जेथे निर्विकल्प समाधी प्राप्त होते तेव्हा सर्व तर्क, वितर्क, कल्पना नष्ट होतात. समोर जे जसे आहे ते त्याच स्वरूपात आपल्याला ज्ञात होते. त्याचा आपले संचित संपवण्यासाठी असलेला उपयोग तेवढाच आपल्याला जाणवतो. तेच आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे याची जाण येते. आता आपण वास्तव वर्तमानात जगू लागतो. अनावश्यक उपभोगांपासून आपली सुटका होते. संचिताच्या फेऱ्यामधून आपण मोकळे होऊ लागतो. यामुळे अद्वैतावस्था प्राप्त होऊन आत्मदर्शन होते. आपण आत्मेच्छेने जीवन जगू लागतो. आपण अंतर्बाह्य शुद्ध, पवित्र होतो. आपल्याला आत्मज्ञान होते. या योगे आपण भौतिकामधून बाहेर येतो आणि आपले अज्ञान पूर्णपणे नष्ट होते. हा निर्विकल्प अवस्थेचा प्रसाद असतो. हरिओम.